त्यानं अशोक खरातचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण आता खरातच्या मालमत्तांची देखील झाडाझडती सुरू झाली आहे। मागील काही वर्षात त्यांनी कोट्यवधींची संपत्ती जमावल्याची चर्चा आहे। नाशिक, सिन्नर, ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डीमध्ये जमीन घेतल्याचं समोर आलंय। तर मिरगाव येथील फार्म हाऊस, ईशानेश्वर मंदिर आणि कुटीची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। दरम्यान थेट नाशिकमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। आपण पाहूया। बलात्कार प्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या कॅप्टन खरातच्या मालमत्तांची आता झाडाझडती सुरू करण्यात आलेली आहे। मी आता कॅप्टन खरातच्या नाशिकच्या आलिशान बंगल्याबाहेर आहे। समोर ज्या गेट आपल्याला दिसतंय त्याच्या पलीकडे अशोक खरात याचा बंगला आहे। या ठिकाणी देखील पोलिसांनी चौकशी केलेली आहे। कॅप्टन खरातचं जे मिरगावचं मंदिर आहे, त्या ठिकाणचं जे फार्म हाऊस आहे, कुटिया आहे, त्या ठिकाणी देखील रात्री उशिरा नाशिक क्राईम ब्रांचच्या पथकानं जाऊन झाडाझडती घेतलेली होती। मागच्या काही वर्षांमध्ये अगदी जे लोकांचं ज्योतिष किंवा भविष्य सांगून त्यांना त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्याचं आमिष देत खरात याने कोट्यावधींची माया मागच्या काही वर्षांमध्ये जमवल्याचं बोललं जातं आणि त्यामुळेच आता त्याच्या ज्या एकूण मालमत्ता आहे सगळ्या त्याची झाडाझडती जी आहे ती सध्या नाशिक पोलिसांकडून घेतली जाते आणि या झाडाझडतीमधून आणखी नेमकं काय समोर येतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर अशोक खरातची कुठे आणि किती मालमत्ता आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। आपण पाहतोय नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागामध्ये त्याचं कार्यालय। नाशिकच्या गोविंद नगर भागात आलिशान बंगला। सिन्नर आणि शिर्डीमध्ये कोट्यवधींची त्याची शेतजमीन आहे। आणखी काही ठिकाणी संपत्ती असल्याची देखील माहिती समोर येते।